नमस्कार यूट्यूब फॅमिली, कुक विथ सोनाली मराठीजमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत। तर आज आपण बनवणार आहोत एकदम कुरकुरीत खुसखुशीत असा उपवासाचा चिवडा। तुम्ही इथे हा चिवडा पाहू शकता आणि याचा इथे आवाजही ऐकू शकता। तर इथे पहा किती कुरकुरीत आणि खुसखुशीत हा उपवासाचा चिवडा झालेला आहे। इथे आवाजावरूनच तुम्हाला समजलं असेल, उपवासाचा चिवडा म्हणजे तुम्हाला वाटत असेल की हा बटाट्यापासून बनवलेला आहे, तर असं नाही आहे। हा चिवडा आपण रताळ्यापासून बनवलेला आहे। तुम्ही इथे पाहू शकता, काय सुरेख दिसत आहे, चवीला तर अप्रतिम लागतो आणि उपवासासाठी अगदी हा 15 दिवस आरामात टिकतो। रेसिपी संपूर्ण टिप्ससह मी तुमच्यासोबत इथे शेअर केलेली आहे। व्हिडिओ कुठेही स्किप न करता संपूर्ण रेसिपी तुम्ही इथे पहा। चला तर सुरुवात करूया। तर इथे मी रताळं घेतलेला आहे। आता आपण हा जो रताळ्याचा वरील भाग आहे तो काढून घ्यायचा आहे। तर या पद्धतीने काढायचा आहे, जास्त साल आपल्याला याची काढायची नाही। या पद्धतीने फक्त त्याचा जो वरचा भाग आहे तो आपल्याला काढून घ्यायचा आहे। तर इथे मी संपूर्ण रताळ्याचा वरचा भाग काढून घेतलेला आहे। रताळं पटकन काळं पडतं, त्याच्यासाठी आपल्याला ही प्रोसेस फास्ट करायची आहे। तर इथे मी रताळ्याचे छोटे छोटे असे तुकडे करून घेतलेत आणि त्याच्यानंतर आपल्याला त्या तुकड्यांचे असे बारीक असे काप तयार करायचे आहेत। तुम्ही इथे पाहत असाल, तर व्हिडिओमध्ये मी ज्या पद्धतीने दाखवते या पद्धतीनेच आपल्याला बारीक असे हे रताळ्याचे काप कट करायचे आहेत। जास्त जाडसर ठेवायचे नाहीत, नाहीतर ते वरून कुरकुरीत बनतात आणि आतून मग मऊसूद होतात। त्याच्यासाठीच आपल्याला या साईजने आपल्याला संपूर्ण रताळ्याचे हे असे बारीक असे हे काप करून घ्यायचे आहेत। तर तुम्ही या पद्धतीने जर तुम्हाला करायचं नसेल तर तुम्ही खिसणीचाही वापर करून खिसून घेऊ शकता। तर आता तेल छान कडकडीत गरम करून घेतलं आहे। आता त्याच्यामध्ये आपल्याला हे रताळ्याचा जो चिवडा बनवायचा आहे ते आपले हे काप बारीक केलेले ह्याच्यामध्ये घालून घ्यायचे आहेत आणि आता आपल्याला गॅस मध्यम आणि मंद करत राहून हा रताळ्याचा जो किस आहे तो छान असा खरपूस होईपर्यंत तळून घ्यायचा आहे। तर इथे तुम्ही पाहू शकता, मध्ये मध्ये आपल्याला परतत राहून संपूर्णपणे जोपर्यंत हे बबल्स तेलामधील कमी होत नाही तोपर्यंत आपल्याला हा असा खीस तळून घ्यायचा आहे। तर इथे तुम्ही पाहू शकता, या पद्धतीने आपल्याला संपूर्ण खीस इथे तळून घ्यायचा आहे। संपूर्ण रताळ्याचा किस तळून झाल्यानंतर इथे मी 1 वाटी शेंगदाणे घेतले, तेही आपल्याला याच तेलामध्ये छान असे तळून घ्यायचे आहेत। अगदी छान कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला हे शेंगदाणे तळून घ्यायचे आहेत। तर इथे तुम्ही पाहू शकता, हे शेंगदाणेही आपले असे तांबूस रंगावर आपण तळून घेतले। तर आता शेंगदाणे ही बाजूला काढून घेऊया आणि त्याच तेलामध्ये इथे मी 1 हिरवी मिरची कट करून घेतली। तुम्हाला अजून जर छोटी कट करायची असेल तर तुम्ही करू शकता, पण मी थोडीशी मोठी हिरवी मिरची कट करून घेतली। तीही आपल्याला खरपूस अशी तळून घ्यायची आहे आणि छान खरपूस तळल्यानंतर आपल्याला ही बाजूला काढून घ्यायची आहे। तर आता आपण किस बनवायला घेऊया। तर इथे तुम्ही याचा आवाज ऐकू शकता, छान कुरकुरीत असा हा रताळ्याचा किस बनला गेलेला आहे। रताळ्याचा किस घालायचा, त्याच्यानंतर तळलेले शेंगदाणे, त्याचबरोबर घालायचा हिरवी मिरची, अर्धा चमचा मीठ आणि अर्धा चमचा पिठी साखर घातले। आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि इथे झटपट असा उपवासाचा रताळ्याचा किस आपला तयार झालेला आहे। काय सुरेख दिसत आहे, अगदी तोंडाला पाहता क्षणी पाणी सुटेल इतका हा अप्रतिम लागतो। तर रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा, व्हिडिओ शेअर करा, त्याचबरोबर बेल आयकॉनचे बटन दाबा, म्हणजे अशाच छान छान रेसिपी तुम्हाला पाहता येतील। आणि व्हिडिओ शेअर करायला अजिबात विसरू नका। रताळ्याचा किस तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा। धन्यवाद।